च्या दृष्टीने उद्योग ह्या डिपार्टमेंटचा फायदा आहे. त्यानंतर PWDचा फायदासुद्धा आहे, कारण आपला नवीन हायवे जो व्हायचा आहे तो PWD डिपार्टमेंट करणार आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं ही 2 खाती निश्चितपणे फायद्याची आहेत. कोकणाला एज्युकेशनच्या बाबतीत सांगायचं झालं तर आपली मुलं एवढी हुशार असतात की ते स्वतःच एक रेकॉर्ड त्यांनी निर्माण केलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्यासाठी अधिकचं काही करता आलं तर निश्चितपणे ह्या डिपार्टमेंटमधून करता येईल. परंतु मला असं वाटत नाही की माझं खातं कोकणच्या संदर्भात फार महत्त्वाचं आहे, कारण ह्या खात्याची अधिक लक्ष देण्याची गरज, ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की मराठवाड्याला आहे, जिथं निजाम काळातल्या शाळा आहेत आणि त्या शाळांची परिस्थिती फार गंभीर आहे. त्याच्याचबरोबर कोकणापुरतं बोलायचं झालं तर अतिपर्जन्यमानामुळे ज्या शाळांच्या खोल्यांची स्थिती असते ती अधिक सुधारण्याची गरज असते, परंतु ते काम DPCच्या माध्यमातून होत असते. शेवटी पालकमंत्री म्हणून आपण ते करू शकतो आणि कॅबिनेट मंत्री असल्यानंतर आपल्याला कॅबिनेटमध्ये ॲक्सेस असतो. आणि मी पूर्वीच सांगितलेलं आहे की मला ज्या ज्या डिपार्टमेंटचं नॉलेज आहे त्या मंत्र्यांशी बोलून त्या डिपार्टमेंटची कामं मी मार्गी लावण्याचा प्रयत्न करेन. आणि त्याच्यामध्ये विशेषतः पर्यटन जे खातं आहे ते सिंधुदुर्गाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं खातं होतं. ते कोणाकडे गेलं आहे मला माहिती नाही, पण ते संबंधित जे मंत्री असतील त्यांच्याशी संपर्कात राहून केवळ सिंधुदुर्गच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या संदर्भात जे काय बदल करता येईल त्या संबंधित मंत्र्यांशी त्याच्याबद्दल निश्चितपणे बोलता येईल. मी काही माहिती ही आदरणीय आपले युवराज संभाजी राजे छत्रपती यांच्याकडून घेतलेली होती, काही महासाहेबांकडून घेतलेली आहे, काही त्या संदर्भात सत्ता उदयनराजे महाराज छत्रपती उदयनराजे महाराज यांच्याकडून घेतलेली होती. आदरणीय छत्रपती शाहू महाराज यांची मी बोललेलो होतो आणि कोकणाशी जवळचा हा भाग आहे आणि त्याच्यामुळे त्याचा विकास करत असताना ती जी मी कमिटमेंट दिलेली आहे ती कमिटमेंट माझी आजसुद्धा कायम आहे.